एक जर बघायला गेलं तर ते संतोष देशमुख तर गुन्हेगार कुणी राहू द्या, कुणी केलेला असू द्या, कुणी नको केलेला असू द्या, पण ती जी हत्या ज्या पद्धतीने झालेली आहे किंवा माझ्या भावाचा बड्डे होता, ती मुलगी बोलली की मागच्या बड्डेला माझ्या वडिलांनी सेलिब्रेट केला आणि या बड्डेला कमीत कमी या लोकांनी त्यांना जिवंत तरी ठेवायला पाहिजे होतं की आज आम्ही तो बड्डे सेलिब्रेट करू शकलो असतो. आणि म्हणजे हेच हा व्हिडिओ पाहिल्यावरच मला वाटलं सर की तुमच्याशी बोलू का सर. मला याबद्दलच विचारायचं होतं की आता सरकार महायुतीचं आहे, तर याच्यामध्ये जेव्हा मकोका कायदा लावला गेला असेल वाल्मिक कराड यांच्यावर, जो आधी नव्हता लावला गेला, 2-3 दिवसापूर्वी जेव्हा सुदर्शन गुले त्यांच्यावर लागला तेव्हा वाल्मिक कराडांवर नंतर लागला. गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय हा कायदा ते लावू शकतात, कारण की काय होऊ शकतं जर आपण फ्युचर बघितला त्या केसचं, तर तुम्हाला काय वाटतं सर की खरंच हे केस कुठे आणि कशी पुढे जाईल? मकोका कायद्याची जी तरतूद आहे त्याच्यामध्ये DYSP दर्जाचे किंवा त्याच्यावरचे जे अधिकारी आहेत त्यांना स्पेशली या केसचे तपास करण्याचे अधिकार आहेत. याच्या 2 गुन्हे सर, खुनाचा एक वेगळा गुन्हा केला गेलेला आहे आणि खंडणीचा गुन्हा एक वेगळा केला गेलेला आहे. तर मंत्र्यांना काही धोका आहे का या गोष्टीपासून? तर सर आता जसं आपण म्हणतोय की व्हिडिओ कॉलवर त्यांनी बघितलं किंवा ज्यांनी ॲक्च्युअल मारलं, तर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहे बघायला गेलं तर शिक्षा जेव्हा होते अशा मॅटरमध्ये, तर तेव्हा प्रत्येकाला ही शिक्षा वेगवेगळी होते का? किंवा ज्यांनी सुपारी दिली आहे किंवा ज्यांचा अप्रत्यक्षरित्या त्याच्यात हात आहे यांच्यासाठी कमी शिक्षा आणि जो ॲक्च्युअल खून करतोय त्याच्यासाठी वेगळी शिक्षा, असं आहे का? असं. आणि काही लोकांनी ॲक्च्युअल मारणं याच्यामध्ये त्यांचा संबंध कसा आला सर? राजकीय वशता एखाद्याला मौका मिळालेला असू शकतो, ठीक आहे, पण हा कायदा याला मोका कायदा म्हटलं जात नाही, हा मकोका नामक कायदा आहे. हा कायदा जेव्हा लागतो तर त्याच्यामध्ये शिक्षा कोणकोणत्या असू शकतात? फाशीची होते की 1 वर्ष जेल, 2 वर्ष? सर याच्यामध्ये आपण असंही पाहिलं की मकोका लागल्यानंतर पोलीस कोठडी दिली गेली, तर पोलीस कोठडीमध्ये नेमकं पोलीस काय करतात आरोपीसोबत, किंवा टॉर्चर केलं जातं सर पोलीस कोठडीमध्ये? सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की पोलीस कोठडीमध्ये तो किंबहुना हे लक्षात घ्यायचं आहे, याच्यामध्ये वरिष्ठ संचालक, निरीक्षक याच पद्धतीचे लोक आहेत की जे काम करत आहेत, जे इन्व्हेस्टिगेट करत आहेत. आणि त्याच्यामुळेच जेव्हा या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होतो तेव्हा आपण असं म्हणू शकतो की आता निपक्षपातीपणे चौकशी होईल. इतक्या मोठ्या दर्जाचे अधिकारी जेव्हा इंगवलं, कारण तर याचा परिणाम असा होतो की जी तरुण मुलं आहेत किंवा जी तरुण पिढी आहे त्यांना जर असं वाटत असेल उद्या सोडून की आपला कोणीतरी भाई, आपला कोणीतरी दादा, आपला कोणीतरी भाऊ आहे आणि तो आपल्या आईवडिलांपेक्षा देखील आपलं सगळं काही करत आहे, तर ह्या विचारसरणीची जी काही सध्याची तरुण पिढी आहे किंवा जी लोकं आहेत ना, त्यांच्यासाठी हा मेसेज आहे की हे असे कायदे आहेत की त्याची माहिती करून घ्या आणि या कायद्याअंतर्गत जर कारवाई झाली तर कोणीही त्याच्यासमोर वाचू शकत नाही आहे. आणि महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जर अशा स्वरूपाची निर्घृण हत्या होतात. आज आपल्यासोबत आहे ॲडव्होकेट प्रसन्न कुमार जोशी सर. सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बँटर विच्छेदनमध्ये. नमस्कार. आजचा जो आपला टॉपिक आहे, स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे, त्या हत्येमध्ये काही जे आरोपी आहेत तर त्यांच्यावर मोक्का कायदा लागला आहे. तर तो कायदा कधी लागू शकतो? तो लागलेला कायदा कधी बरोबर असू शकतो? चुकीच्या पद्धतीने तो कायदा लागू शकतो का? म्हणजे आपण आजच्या पॉडकास्टमध्ये दोन्ही साईडने बोलणार आहे. आणि दुसरी गोष्ट की किती लोकांवर मोक्का लागायला पाहिजे होता ॲक्च्युअलमध्ये, जसं वाल्मिक कराड यांच्यावर आता मोक्का लागलेला आहे सर, तर आपण त्या गोष्टीबद्दल पण बोलू की तो बरोबर आहे की चुकीचा आहे. या सगळ्या घटनांबद्दल आज आपण सरांसोबत बोलणार आहे. सरांसोबत आपण ऑलरेडी काही पॉडकास्ट केलेले, तुम्ही त्यांना चांगला रिस्पॉन्स दिलाय, तर आता या मुद्द्याला आपण सुरुवात करू. सर जसं इंट्रोमध्ये आपण बोललो की संतोष देशमुख हत्या प्रकरण खूप जास्त गाजतंय. हे गाजते यामुळे की ज्या पद्धतीची ती हत्या झाली आहे, जे फोटो आपण बघितले अतिशय निर्गुण पद्धतीने झाले. दुसरी गोष्ट त्याच्यात राजकारणी इन्व्हॉल्व आहे. म्हणजे जसं आपण बघितलं परळी पॅटर्न एक बोलताय, सुरेश दस बोलताय नेहमी परळी पॅटर्न. महायुतीचेच लोक आहे आणि त्यांच्यातच या गोष्टी चालू आहे. जसं धनंजय मुंडेंवर पण आरोप केले जात आहेत. त्याच्यानंतर वाल्मिक कराड यांच्यावर तर आता मोक्का कायदा लागला. तर सर तुम्ही या गोष्टीकडे कसं बघतात ॲज अ ॲडव्होकेट, ॲज अ वकील, तुमचं या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? सर्वप्रथम मी एकच सांगतो की हा ज्या टॉपिकबद्दल आपण चर्चा करतोय, ठीक आहे, तर हा जो कायदा आहे हा कायदा मोका कायदा नाही आहे. मोका नाही, ठीक आहे. राजकीय वशता एखाद्याला मोका मिळालेला असू शकतो, ठीक आहे, पण हा कायदा याला मोका कायदा म्हटलं जात नाही, हा मकोका नामक कायदा आहे. जी महाराष्ट्रातली संघटित गुन्हेगारी आहे त्या संघटित गुन्हेगारीला थांबवण्यासाठी म्हणून महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट जो आहे
1999चा 1999चा तो हा कायदा आहे. या कायद्याला मकोका कायदा असं म्हणलं जातं. आता आपल्याकडे गेल्या काही दिवसांपासून त्याला मोका कायदा म्हणलं जाते. वर्तमानपत्रात देखील असं छापून येते, पेपरला पण आपण वाचतोय की याच्यावर मोका लावा, याच्यावर मोका लागला. हा जो कायदा आहे मकोका कायदा आहे. या कायद्याचा जो मूळ उद्देश आहे तो कायदा स्थापन करताना किंवा कायदा तयार करताना एक स्पेसिफिक उद्देश त्याच्यामध्ये ठेवण्यात आला होता की पूर्वी महाराष्ट्रामध्ये टाडा कायदा होता. टाळा होता आधी. तर टाडा जो कायदा होता त्याच्यामध्ये टेररिझम जो आहे तो थांबवण्याच्या दृष्टीने तो कायदा तयार करण्यात आला. त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जेव्हा संघटित गुन्हेगारी वाढते तेव्हा संघटित गुन्हेगारी थांबवण्यासाठी किंवा त्याचं कुठंतरी खच्चीकरण व्हावं, त्याचं उदात्तीकरण होऊ नये या कारणासाठी म्हणून एका कायद्याची गरज आहे असं जेव्हा शासनाच्या सरकारच्या लक्षात आलं तेव्हा या संघटित गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी म्हणून जो कायदा तयार करण्यात आला तो हा ऑर्गनाइज क्राईम कंट्रोलसाठीचा कायदा आहे, ज्याला आपण मकोका कायदा असं म्हणतो. बरोबर. सर, हा जो कायदा आहे मकोका कायदा, तुम्ही जे संघटित गुन्हेगारी हा शब्द वापरला, तर संघटित गुन्हेगारी म्हणजे काय? संघटित गुन्हेगारी म्हणजे ऑर्गनाइज क्राईम. आपण जर इंग्लिश त्याचं भाषांतर केले तर दुसरा विषय जर आपण सोप्या भाषेत समजा आपल्या व्ह्युअर्ससाठी म्हणून आपण जर याच्यावर चर्चा करायची ठरवली तर ज्या वेळेस एकापेक्षा जास्त लोक म्हणजे 2 किंवा अधिक असे लोक एकत्र येऊन एखादा गुन्हा करतात. बरोबर आहे. आणि त्यांची एक टोळी तयार होते जी टोळी अशा पद्धतीचे गुन्हे वारंवार करायला लागते. बरोबर. म्हणजे त्या टोळीने 2 पेक्षा जास्त गुन्हे केलेले असतात. किंवा जर आपण मकोका कायदा पाहिला तर अशी टोळी किंवा अशी संघटना ज्यांचे मागच्या 10 वर्षांमध्ये 2 पेक्षा जास्त गुन्हे ज्यांच्यावर रजिस्टर झालेले आहेत आणि ज्याच्यामध्ये कोर्टामध्ये चार्जशीट दाखल झालेली आहे. बरोबर. असे जर गुन्हे असतील तर अशा टोळीचा बिमोड करण्यासाठी म्हणून जो कायदा अस्तित्वात आलेला आहे तो कायदा म्हणजे हा मकोका कायदा, ज्याच्यामध्ये ही जी संघटना आहे ती संघटना एकत्रित येऊन गुन्हा करतायत. ती गुन्हेगारी थांबवण्यासाठी म्हणून जी काही आवश्यक किंवा कठोर पावलं उचलायची आहेत ती या कायद्याद्वारे उचलली गेलेली आहे. बरोबर. सर, आता तुम्ही म्हटलं की गुन्हा करताय एक संघटित होऊन, म्हणजे आपण म्हणतो की गँग बनतात आणि त्या गुन्हा करतात. तर हे गुन्हे कोणकोणते येतात याच्यात नेमके? म्हणजे खून, चोरी किंवा असे कोणकोणत्या टाईपचे गुन्हे केल्यानंतर मकोका कायदा लागू शकतो? मकोका कायदा याच्यामध्ये कसं आहे माहिती का की सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जो भारतीय दंडविधान पूर्वीचा इंडियन पिनल कोड किंवा आत्ताची भारतीय न्याय संहिता याच्यामध्ये ज्या गोष्टीला गुन्हा म्हणलं जातं किंवा ज्या कायदेशीर गोष्टींमध्ये जर तुम्ही एखादी गोष्ट केल्यानंतर तो गुन्हा आहे किंवा ती बेकायदेशीर गोष्ट आहे आणि तो क्राईम आहे, मग IPC अंडर असो किंवा BNS अंडर असो, अशा सर्व गोष्टी जर कोणी एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बरोबर घेऊन किंवा संघटना किंवा ग्रुप करून करत असेल तर ती संघटित गुन्हेगारी होते. बरोबर आहे. आता या संघटित गुन्हेगारीमध्ये जेव्हा स्पेसिफिक उल्लेख केला जातो, कारण मोकाका जो कायदा आहे तो स्पेशल कायदा आहे किंवा त्याला स्पेशल प्रोव्हिजन आहे. बरोबर. तर स्पेसिफिक उल्लेख करताना या गुन्हेगारी टोळीतर्फे जर एखाद्याची आर्थिक फसवणूक होऊन त्याच्याकडनं आर्थिक जबरी लूट करण्यात येत असेल, जसं खंडणी वसूल केली जाते, बरं, किंवा एखाद्याला जीवानिशी मारलं जातंय किंवा एखाद्यावर धाक दळवडशाही दाखवून त्याच्याकडनं काही कृत्य करून घेतलं जात आहे, अशा स्वरूपाचं कोणतंही जे काही अनैतिक कृत्य आहे किंवा जी काही चूक आहे जी कायद्या अंतर्गत गुन्हा मानली जाते, असा गुन्हा जर एखादी टोळी एकत्र येऊन करत असेल तर त्या टोळीने एकत्र येऊन केलेला हा जो गुन्हा आहे तो इंटेन्शन जे आहे ते त्या टोळीचं इंटेन्शन मानलं जातं. बरोबर. आणि मग अशा ज्या टोळ्या आहेत त्यांना बिमोड करण्यासाठी म्हणून जर एखादा खून झाला आणि त्या खुनावरती त्याच्यावर आरोप झाला आणि त्या खुनाच्या आरोपाखाली जर एखादी व्यक्ती अटकेत असेल आणि त्याच वेळेस जर लक्षात आलं की या व्यक्तीने काही खंडणी पण मागितली होती, जसं आत्ताची जी केस आहे कराडांची, ठीक आहे, त्यामुळे काय झालंय की एक अत्यंत निर्गुण हत्या झाली, ज्या व्यक्तीची हत्या झाली त्याच व्यक्तीच्या हत्येचा संदर्भ कुठेतरी खंडणीशी लावण्यात आला. ठीक आहे, म्हणजे आर्थिक गुन्हा आहे, कुठेतरी खंडणी गोळा करण्यात आली आहे. जर अशा एकापेक्षा अनेक स्वरूपाचे गुन्हे एखादी संघटना किंवा टोळी करत असेल किंवा ती संघटना आणि टोळी तो गुन्हा करत असताना प्रत्यक्ष गुन्हा करणारी लोक वेगळी, त्याच्यानंतर त्या लोकांना त्या गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणारी लोक वेगळी आणि त्या लोकांना पाठबळ देणारी लोक वेगळी, अशा स्वरूपाची जरी संघटना असेल तरी त्या सगळ्यांना या कायद्यामध्ये घेता यावं असं मकोका कायद्याच्या तरतुदी आहे. म्हणजे सर, आता तुम्ही जसं बोलले की एखाद्या व्यक्तीने जर खून केलेला आहे, जसे ते घुले वगैरे ज्यांचे नावं आले, सुदर्शन घुले वगैरे, त्याच्यानंतर विष्णू चाटे, या ज्या लोकांचे नावं आलेले आहेत त्याच्यामध्ये, त्यांनी खून केला आहे तर त्यांच्यावर मकोका लागला. पण वाल्मिक कराड यांचा त्याच्यात
इंटरफेरन्स दिसतोय म्हणून त्यांचाही त्याच्यात नाव येईल, कारण ते त्या टोळीमध्ये आहे असं. सर्वप्रथम एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे की याच्यामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीवर मकोका कायदा लावला जातो, आता आपण याच केसबद्दल जर बोलायचं ठरवलं, मकोका कायद्याअंतर्गत जो गुन्हा दाखल करायचा आहे किंवा तो ऍक्ट लावायचा असेल तर त्याला स्पेशल प्रोव्हिजन आहे. अशाच पद्धतीने कोणीतरी वन फाईन वॉर्निंग एखाद्यावरती क्लेम टाकू शकत नाही. त्याच्यामध्ये याच्यात विशेष परवानगी घ्यावी लागते. याच्यामध्ये पोलीस महासंचालकांपासून या सगळ्यांचा रोल आहे. याच्यामध्ये कायद्याने पोलिसांना जे अधिकार आहेत त्याच्यामध्ये DYSP लेवलचा जो अधिकारी असतो तो याच्यामध्ये तपास करू शकतो. आणि ज्यावेळेस पोलिसांना असं जाणवतं की एखादी व्यक्ती जी आहे ते पण वरिष्ठ अधिकारी दर्जाच्या व्यक्तीला की एखाद्या व्यक्तीने हा गुन्हा संघटित करून केलेला आहे की अशी एखादी संघटना आहे की ज्यामुळे पोलिसांच्या रेकॉर्डला जे गुन्हे असतात त्यांना असं लक्षात येतं की एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या टोळीवर वारंवार एक टिपिकल स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत, बरोबर, की त्याची आपण मोडस ऑपरेंडी म्हणू त्याला, की त्यांचा एक गुन्हा करण्याची पद्धत आहे आणि एका विशिष्ट पद्धतीने ते गुन्हा करतायत, बरोबर. तर अशा स्वरूपांच्या टोळ्यांचा बिमोड करताना या टोळीच्या विरुद्ध मकोका कायदा लावण्यात यावा यासाठी कायद्यामध्ये स्वतंत्र तरतूद आहे. पोलिसांना तसा प्रस्ताव देता येतो आणि मग तो मकोका कायदा त्या व्यक्तीवर लागतो. आणि असं नाहीये की डायरेक्टली मकोका कायदा झाला किंवा बाकीच्यांना अटक झाली मग त्यात त्यांचं नाव आलं म्हणून त्यांच्यावर मोका लागला असं आपण जे म्हणतोय तसं नाही. आता या केस बाबतीत जर आपण स्पष्ट बोलायचं ठरलं तर आपण फक्त कायदेशीर बोलूयात. त्याच्यामध्ये राजकारण काय झालेलं आहे, खरं आहे खोटं आहे ठरवायला न्यायालय सक्षम आहे, बरोबर, ठीक आहे. पण आपण जर असं म्हणतोय की एखाद्या व्यक्तीविरुद्ध मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे, याविरुद्ध मागील काही वर्षांमध्ये 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत किंवा असे 2 गुन्हे दाखल आहेत ज्याच्यामध्ये चार्जशीट दाखल झालेली आहे, बरोबर. जर एखादी व्यक्ती खरोखर निर्दोष आहे किंवा त्या व्यक्तीने आजपर्यंत आयुष्यात कोणताही गुन्हा केलेला नाही, त्याच्यावरती आजपर्यंत कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये आरोपपत्र नाही, कोणत्या न्यायालयात आरोपपत्र दाखल झालं नाही, तर अशा व्यक्तीविरुद्ध जर मकोका लागला तर ते मकोकाच्या बेसिक ज्या तरतुदी आहेत त्यांचंच उल्लंघन मानलं जाईल. अशा वेळेस त्या व्यक्तीला 100% न्यायालयाची जागा ठोठावता येतील, बरोबर. आणि न्यायालय देखील गांभीर्याने विचार करेल की एखादी अशी व्यक्ती आहे की समाजात फार मोठी व्यक्ती आहे, समाज मान्यता आहे, सामाजिक काम करणारी व्यक्ती आहे आणि आजपर्यंत जर त्या व्यक्तीविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नाहीये, कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड नाहीये, त्यांच्याविरुद्ध चार्जशीट किंवा दोषारोपपत्र पण दाखल नाहीये, तर अशा व्यक्तीला मकोका कायदा लावता येणार नाही. एक्झॅक्टली. आणि ज्यांच्या केसमध्ये यांच्या विरुद्ध पूर्वी किती गुन्हे दाखल झाले आहेत किंवा काय आहे ते बघूनच पोलिसांनी कारवाई केली असेल जेव्हा आपण मकोकाची कारवाई म्हणतो, बरोबर आहे. सर मला याबद्दलच विचारायचं होतं की आता सरकार महायुतीचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे आपण म्हणतो अजितदादा गट ते आणि त्याच्यानंतर भाजप, सुरेश धस येतात भाजपचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे धनंजय मुंडे येतात आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे चांगले मित्र असं समजलं जातं. तर याच्यामध्ये जेव्हा मकोका कायदा लावला गेला असेल वाल्मिक कराड यांच्यावर, जो आधी नव्हता लावला गेला, 2-3 दिवसापूर्वी जेव्हा सुदर्शन गुले त्यांच्यावर लागला तेव्हा वाल्मिक कराडांवर नंतर लागला, गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय हा कायदा ते लावू शकतात? याच्यात सगळ्यात मुख्य गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये पोलीस प्रशासन जे आहे त्यांना जे दिलेले अधिकार आहेत महासंचालकांना, संचालकांना आणि तपास देखील जो काही DYSP लेवलने किंवा त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांनी करायचा आहे, त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीविरुद्ध जेव्हा मकोका कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते तेव्हा त्याचा प्रस्ताव आणि पोलिसांना ती वाटलेली गरज या गोष्टीसाठी पोलिसांना स्वतंत्र असा दर्जा मकोका कायद्यात देण्यात आलेला आहे. गृहमंत्र्यांची गरज नाही आहे त्यांनी. त्यामुळं इथं गृहमंत्र्यांनी पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला नाही केला हा राजकीय विषय असू शकतो. एक वकील म्हणून जेव्हा मी या गोष्टीवरती भाष्य करेल तेव्हा मी एवढंच सांगेल की पोलिसांना असलेल्या अधिकारातून जर पोलिसांनी एखादी कारवाई केली असेल तर त्यांना तो कायद्याने दिलेला अधिकार आहे आणि पोलिसांनी जर अधिकाराचा गैरवापर केला असेल तर त्याविरुद्ध न्यायालयात जाता येऊ शकतं. बरोबर आहे. सर म्हणजे हा गुन्हा जेव्हा लागला, हा कायदा जेव्हा लागतो तर त्याच्यामध्ये शिक्षा कोणकोणत्या असू शकतात? फाशीची होते की 1 वर्ष जेल, 2 वर्ष जेल, तर कोणत्या गुन्ह्याला कोणती शिक्षा आहे मकोका अंडर? याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जसं आपण मगाशी चर्चा केली की जेव्हा मकोका कायदा एखाद्यावरती लागू केला जातो किंवा एखाद्याची केस मकोका कायद्याअंतर्गत चालते तेव्हा काही बेसिक क्रायटेरिया आपण लक्षात घ्यायचे. याच्यामध्ये स्पेशल कोर्ट हे नेमलं जातं, बरं, म्हणजे मान्य हायकोर्टाने याच्यामध्ये स्पेशल गॅझेट काढून स्वतंत्र न्यायालयांची याच्यामध्ये तरतूद आहे. जे स्पेशल कोर्ट याच्यात नेमलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने सेक्शन 23-24 हे जे आहेत मकोका कायद्याचे ते पाहिले जातात. याच्यात स्पेशल कोर्टची नेमणूक केल्यानंतर
जेव्हा ते न्यायालय ही केस स्वतःसमोर चालवतं, त्यावेळेस देखील या केसला चालवणारे जे सरकारी वकील आहेत, त्याच्यात पण नियमावली आहे की ती व्यक्ती कमीत कमी 10 वर्ष तरी त्याला अनुभव असावा किंवा तो एक्सपिरियन्स किंवा सिनियर लॉयर असावा. प्रॅक्टिस असावी. ती कोका जर केस जर तुम्हाला मकोकाची केस सरकारी वकील म्हणून जर सरकारच्या बाजूने लढवायची असेल, बरं, तर त्या व्यक्तीला कमीत कमी 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असावा. सरकारी वकील जो आहे तो 10 इयर एक्सपिरियन्स सिनियर ॲडव्होकेट आपण ज्याला म्हणतो, बरोबर. त्या पद्धतीने तो असावा. हा झाला पहिला विषय. दुसरा विषय, जेव्हा स्पेशल कोर्टामध्ये ती केस चालते तेव्हा निश्चितपणे ज्या शिक्षेच्या तरतुदी आहेत त्या 5 वर्षापासून ते थेट फाशीपर्यंत किंवा जन्मठेपेपर्यंत जे आहेत, त्याचं कारण असं आहे की हा कायदा लागल्यानंतर याच्यामध्ये जो गुन्हा घडलेला आहे त्याची तीव्रता किती आहे, त्या गुन्ह्यामध्ये जी कलमं त्याच्यावर IPC किंवा BNS अंतर्गत लावण्यात आलेली आहेत त्यानुसार त्याला काय शिक्षा आहे, या गोष्टी अंतर्भूत कराव्या लागतात. त्यानुसार न्यायालय निर्णय घेतं. जेव्हा एक व्यक्ती गुन्हा करतो त्यावेळेस जर आपण जुन्या सेक्शन्स प्रमाणे म्हणलं त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल होतो, कारण लोकांना ते खूप पाठ आहे. ठीक आहे, BNS प्रमाणे म्हणलं की लोक विचारत पडतात, 130 म्हणलं तर विचारत पडतात. बरोबर. तर जेव्हा जुन्या IPCच्या आपण जर रेफरन्स घेतला की एखाद्यावरती मर्डरची केस झाली, आपण म्हणतो 302ची त्याच्यावर केस लागली, पण त्याचबरोबरीने जर ते मकोकामध्ये असेल तर त्याच्यामध्ये जी संघटना आहे किंवा जी लोक आहे ज्यांनी या गुन्ह्याला होण्यासाठी प्रवृत्त केलं, बरोबर, या गुन्ह्यामध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे, त्या लोकांना जर या कायद्यांतर्गत कारवाई केली तर त्यांना देखील फाशीची शिक्षा होऊ शकते किंवा त्यांना लाईफ इम्प्रिझनमेंट होणार. बरोबर. केस चालल्यानंतर जे पुरावे कोर्टासमोर येतील त्यानुसार कोर्ट याच्यात निर्णय घेतं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की स्पेशल प्रोव्हिजन आहेत. आपण असं पूर्वी जर पाहिलं तर याच्यामध्ये जेव्हा पोलीस तपास केला जातो तर पोलीस तपासाच्या किंवा पोलीस कस्टडीच्या मकोका कायद्यामध्ये खूप स्पेशल आणि स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे. ओके, त्या प्रोव्हिजन अशा आहेत की तुम्हाला साधारणपणे 180 डेज पिरियड मिळतोय पोलिसांना, म्हणजे 180 दिवस मिळतात चौकशीसाठी. सर, याच्यामध्ये 180 दिवस पोलीस, म्हणजे पोलिसांना गरज वाटली तर 180 दिवसापर्यंत पोलीस त्या बाबतीत चौकशी करू शकतात. त्या व्यक्तीची चौकशी करण्याचा, त्याला ताब्यात ठेवून त्याच्याबद्दल सगळी माहिती काढण्याचा पोलिसांना अधिकार आहे. ओके, म्हणजे ऑलमोस्ट तुमचे 6 महिने तर याच प्रोव्हिजनमध्ये गेले. बरोबर. 6 महिने चौकशी जाईल. की तुमची चौकशी होणार. हा, ही चौकशी इतकी का करावी लागते, कारण गुन्ह्याची तीव्रताच जर एवढी मोठी असेल तर त्याच्यामध्ये पूर्ण चौकशी झाल्याशिवाय याच्यात चार्जशीट किंवा रिपोर्ट जो आहे तो येऊ शकत नाही. बरं. आणि दोषारोपपत्र आल्यानंतर हा विषय न्यायालयासमोर जाणार आहे. चार्जशीट, दोषारोपपत्र म्हणजे चार्जशीट. बरोबर आहे. सर, याच्यामध्ये आपण असंही पाहिलं की मकोका लागल्यानंतर पोलीस कोठडी दिली गेली, तर पोलीस कोठडीमध्ये नेमकं पोलीस काय करतात आरोपी सोबत, किंवा म्हणजे काय प्रोसेस काय असते ती? जनरली जेव्हा एखाद्या गुन्ह्याचा तपास केला जातो, ठीक आहे, तेव्हा पोलीस कोठडी जेव्हा दिली जाते तेव्हा पोलिसांना आरोपीचा ताबा मिळतो. आरोपीने जर एखादा गुन्हा एखाद्या ठिकाणी जाऊन केला असेल तर पोलीस प्रत्यक्षात त्याला त्या ठिकाणी घेऊन जातात. तिथं पंचनामा, स्पॉट पंचनामा जो असतो त्याबद्दल तपासणी केली जाते. त्याच्या फिंगरप्रिंट आहेत, त्याचं व्हॉइस रेकॉर्ड आहे, त्याचं कॉल रेकॉर्ड आहे, याबद्दल देखील आपण व्हेरिफिकेशन केलं जातं. त्याच्यानंतर जे कोणी साक्षीदार आहेत, ज्यांनी त्या व्यक्तीला अमुक ठिकाणी पाहिलं होतं, यांनी फोन केला होता, कोणीतरी व्हिडिओ कॉलवर बोलत होता, बरोबर, हे जे काही आरोप आहे या संदर्भात शहानिशा केली जाते. आणि या सगळ्या गोष्टी करताना पोलीस संबंधित आरोपीला स्वतःबरोबर त्या ठिकाणी घेऊन जातात किंवा अशा व्यक्तींना आरोपीसमोर आणून बसवलं जातं. त्यामुळे हा तपासाचा भाग आहे. बरोबर आहे. पोलिसांना सत्य शोधून काढायचं आहे. टॉर्चर केलं जातं सर पोलीस कोठडीमध्ये? सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की पोलीस कोठडीमध्ये तपास करताना जर पोलीस तुम्हाला टॉर्चर करत असतील तर त्या आरोपीला अधिकार असतो ते म्हणजे न्यायालयात त्याबद्दल दाद मागण्याचा. बरोबर. याच्यामध्ये जेव्हा केव्हा न्यायालयासमोर आरोपीला नेलं जातं तेव्हा न्यायालयाचा पहिला प्रश्न प्रत्येक आरोपीला हाच असतो की तुमची पोलिसांबद्दल काही तक्रार आहे का. काय सांगताय सर? कितीही मोठा गुन्हेगार असला तरी सुद्धा न्यायालय आरोपीला विचारतं की पोलीस तुम्हाला त्रास देत आहेत का, किंवा तुम्हाला की निश्चित हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की न्यायालयामध्ये जेव्हा एखाद्या आरोपीला आणलं जातं तेव्हा न्यायालयाचा पहिला प्रश्न त्या आरोपीला असा असतो की तुमची पोलिसांविरुद्ध काही तक्रार आहे काय. म्हणजे तुम्हाला कुठंतरी अमानवी वागणूक दिली जाते का, तुम्हाला कुठंतरी खूप जास्त मारहाण झालेली आहे, तुमच्यावर दबाव टाकला जातोय, प्रेशर टाकलं जातंय, तुम्हाला कुठंतरी चुकीच्या ठिकाणी मारलं गेलेलं आहे,
किंवा तुम्हाला दुसरं काही ब्लॅकमेल केलं गेलं आहे, अशा कुठल्याही गोष्टी असतील तर त्याबद्दल न्यायालय सक्षम आहे. न्यायालय आरोपींना विचारतात. बऱ्याच केसेसमध्ये आरोपींनी न्यायालयाला सांगितलेलं पण आहे की त्यांना मारहाण झालेली आहे आणि अशा वेळेस न्यायालय जर आरोपीला मारहाण झाली असेल तर वैद्यकीय तपासणी करण्यात यावी असा हुकूम करतं. त्या संबंधित आरोपीची वैद्यकीय तपासणी केली जाते आणि वैद्यकीय तपासणीमध्ये जर त्या आरोपीला मारहाण झालेली आहे, त्याला त्रास देण्यात आला आहे, हे जर सिद्ध झालं तर असं करणाऱ्या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल होतो. न्यायालय त्याची दखल घेते किंवा नोंद घेते. ओके, बरोबर आहे. सर, या मुद्द्याकडे जर आपण परत आलो, या केसकडे जर आपण परत आलो, तर असा आरोप आहे की पहिले खंडणी मागितली गेली, त्याच्यानंतर मग संतोष देशमुख तिकडे गेले, वाचवायला गेले त्या वॉचमनला वगैरे, आणि त्याच्यानंतर मग खून होतो. खुनाचा एक वेगळा गुन्हा केला गेलेला आहे आणि खंडणीचा गुन्हा एक वेगळा केला गेलेला आहे. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सुरेश दस जसं म्हणताय त्याप्रमाणे मंत्र्यांचं पण नाव येत आहे आणि या गुन्ह्यामध्ये जो ऍक्च्युअल खुनाचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये मंत्र्यांचं नाव नाही आहे, पण खंडणीच्या गुन्ह्यात आहे. पण जर बघायला गेलं तर दोन्ही कोरिलेटेड विथ इच अदर आहे. तर मंत्र्यांना काही धोका आहे का या गोष्टीपासून? सगळ्यात मुख्य विषय असा आहे की जेव्हा एखादा गुन्हा दाखल होतो एखाद्यावरती, ठीक आहे, तेव्हा तो गुन्हा करण्यामागचं कारण कायद्यासाठी महत्वाचं असतं. ज्याला आपण मेन्सरिया ही एक टर्म आहे कायद्याच्या भाषेमध्ये. सर, मेन्सरिया ओके, म्हणजे काय की इंटेन्शन बिहाइंड द क्राईम. ओके, एखादा गुन्हा घडण्यामागचं इंटेन्शन काय आहे, कारण काय आहे. जर कारण जे आहे ते कारण हे ती खंडणी असेल आणि त्या खंडणीच्या कारणातून जर खुनाचा गुन्हा निघत असेल तर जी लोक खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत आणि खंडणीमुळे जर खून झाला असेल तर ती लोक खुनात देखील सहभागी मानावी लागणार. हा कायदा सरळ आहे आणि कायद्यामध्ये प्रत्येक वेळेस हीच गोष्ट अभिप्रेत आहे. उदाहरणार्थ असं असतं की आपण जर म्हणलं की एखादा खून झाला, पण तो खून करताना त्या व्यक्तीने सांगितलं की मला हा मारायला आला होता आणि मी माझा सेल्फ डिफेन्स म्हणून किंवा स्वतःला वाचवताना म्हणून माझ्या हातनं ती व्यक्ती मेली आहे. अशा वेळेस कायदा काय बघतो, कायदा हे बघतो की इंटेन्शन बिहाइंड द क्राईम काय आहे, म्हणजे त्यांनी खरंच खून केलाय का स्वतःला वाचवायला केलेलं आहे. जसं एखाद्या स्त्रीवर जर अतिप्रसंग ओढवला आणि त्या स्त्रीने स्वतःला वाचवण्यासाठी म्हणून जर समोरच्यावरती हल्ला केला, ज्या हल्ल्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, बरोबर, तर अशा वेळेस आपण त्या स्त्रीला म्हणतो का की तिने मर्डर केला आहे नाही, किंवा ती गुन्हेगार आहे, तिला फाशी द्या. तिने स्वतःला वाचवताना जर एक कृत्य केला असेल तर त्यावेळेस तिला गुन्हेगार धरलं जात नाही. त्याच्या उलट जर एखादं इंटेन्शन डोक्यात ठेवून किंवा एखाद्या कारणासाठी म्हणून जर दुसऱ्याला मारण्यात येत असेल, मग ते कारण खंडणी का असं नका, तर मग ती खंडणी आणि तो मृत्यू किंवा तो खून हे कोरिलेट होणार. बरोबर आहे. म्हणजे प्रत्यक्षपणे आपल्या जर वकिलांच्या भाषेमध्ये किंवा वकिलांची अशी भाषा नाही, कायद्याच्या त्या दृष्टिकोनातनं जर एखाद्या खुनाचं कारण हे खंडणी असेल तर खंडणीचे आरोपी जे आहेत ते खुनाच्या कारणामध्ये समाविष्ट होतात, ऍड होऊन जातं नंतर प्रूव्ह झाल्यानंतर. सर, मकोका जो कायदा आहे तर या कायद्यामध्ये जामीन मिळतो का? निश्चित मिळतो. त्या लोकांचा असा समज आहे का गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा चालू आहे की मकोका अंतर्गत जर गुन्हा दाखल झाला तर जामीन होत नाही. असं मुळीच नाही आहे. जो सेक्शन 28 आहे मकोकाचा, ज्याच्या अंतर्गत स्पेशल न्यायालयांची जी स्थापना झालेली आहे, त्या न्यायालयाला स्पेशल अधिकार आहेत, त्याच्यामध्ये विशेष सरकारी वकील आहेत. पण त्याचबरोबरीने जर एखादी व्यक्ती माननीय न्यायालयात हे सिद्ध करू शकली की ती त्या संघटित गुन्हेगारीचा भाग नाही आहे, ती त्या टोळीचा सदस्य नाही आहे, त्यांना आजपर्यंत त्या व्यक्तीविरुद्ध पूर्वीचे असे कुठलेही गुन्हे दाखल नाही आहेत की ज्यामुळे त्याला संघटित गुन्हेगारीचा भाग समजण्यात यावं, किंवा त्याचं जे सामाजिक रेकॉर्ड आहे ते वेगळं आहे. जसं आता समजा मला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, ही जी काही टोळी आहे त्या टोळीचा आणि माझा अर्थावरती संबंध नाही, आणि या गोष्टी जर त्यांनी न्यायालयात सिद्ध करून दिल्या तर त्यांना 100% जामीन मिळू शकतो. किंबहुना न्यायालयांनी या गुन्ह्याच्या बाबतीत जामीन देताना सतर्कता बाळगावी असं म्हणलेलं आहे. पण ही सतर्कता कशासाठी पाहिजे की तुम्हाला पारखून घ्यायचं आहे. आपला भारतीय कायदा जो आहे तो एकाच गोष्टीवर आधारलेला आहे की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निरपराध माणसाला शिक्षा व्हायला नको. हे तत्व मकोकामध्ये देखील लागू आहे. मकोका कायदा आला याचा अर्थ हे तत्व लागू नाही असं मुळीच नाही. याच्यामध्ये देखील जर तुम्ही निरपराध आहात तर कोर्टामध्ये तुम्हाला बचावाची संपूर्ण संधी आहे
आज या केसच्या निमित्ताने सगळी चर्चा होत आहे. बरोबर आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये आम्ही काम करतोय. 99 साली मकोका आलेला आहे आणि आज तागत कैक आरोपी आहेत ज्यांचे जामीन झाले आहेत. सेशन कोर्टात जामीन होतात, सेशन कोर्टात नाही केलं हायकोर्टात जामीन होतात. या प्रोव्हिजन आम्ही रोज पाहत आलोय. हे फक्त काय असतं की एखाद्या मोठ्या विषयामध्ये जर अचानक एखादा कायदा आला तर लोकांना असं वाटायला लागतं की काहीतरी नवीन आला आहे का. हे नवीन मुळीच नाही. बरोबर. राजकीय भाग सोडला तर हा सर्वसामान्य भाग आहे. समाजातल्या संघटित गुन्हेगारांना कुठेतरी वचक बसावा, आळा बसावा म्हणून तर कायदा आलेला आहे. राजकीय लोक इन्व्हॉल्व्ह झाले त्यामुळे ग्लॅमर आलं या केसला. पण एक जर बघायला गेलं तर ते संतोष देशमुख तर गुन्हेगार कुणीही राहू द्या, कुणी केलेला असू द्या, कुणी नको केलेला असू द्या, पण ती जी हत्या ज्या पद्धतीने झालेली आहे किंवा तो एक व्यक्ती त्याचा काही चूक नव्हती जर बघायला गेला आपण तर म्हणजे जेवढं आपल्याला दिसतंय त्याच्यावरून. पण त्यांची ज्या पद्धतीने हत्या झाली, जेव्हा ते एक राहुल कुलकर्णी म्हणून रिपोर्टर आहे तर त्यांनी त्यांच्या मुलांचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतला तर त्यांनाही अश्रू अनावर झाले. इतकं वाईट ते बोलले की माझ्या भावाचा बर्थडे होता. ती मुलगी बोलली की मागच्या बर्थडेला माझ्या वडिलांनी सेलिब्रेट केला आणि या बर्थडेला कमीत कमी या लोकांनी त्यांना जिवंत तरी ठेवायला पाहिजे होतं की आज आम्ही तो बर्थडे सेलिब्रेट करू शकलो असतो. आणि म्हणजे हेच हा व्हिडिओ पाहिल्यावरच मला वाटलं सर की तुमच्याशी बोलू, कारण की काय होऊ शकतं जर आपण फ्युचर बघितला त्या केसचं. तर तुम्हाला काय वाटतं सर की खरंच हे केस कुठे आणि कशी पुढे जाईल? तर सर्वप्रथम विषय असा आहे की जेव्हा याच्यामध्ये मोका कायदा अंतर्गत म्हणजेच मकोका कायदा अंतर्गत जेव्हा कारवाई सुरू झालेली आहे, ठीक आहे, तेव्हा ही गोष्ट निश्चित आहे की याच्यामध्ये तपास हा पूर्ण होणार हे दिसतंय. ठीक आहे, कारण तपासाचा पूर्ण पिरियड मिळतो, इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट होतं. आणि महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जर अशा स्वरूपाची निर्घृण हत्या होत असेल तर एक वकील म्हणून नाही तर या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून माझं एकच मत आहे की अशा व्यक्तीविरुद्ध कारवाई व्हायलाच हवी, जेणेकरून अशा कारवाया झाल्यानंतर परत भविष्यात कोणी दजवणार नाही कृत्य करायला. बरोबर. काय असतं की कायद्याचं भान आणि कायद्याचा धाक हा लोकांवर राहिलाच पाहिजे. बरोबर. कारण इथं काय झालंय, कायद्याचं भान राहिलेलं नाहीये आणि जर आता इथं या लोकांविरुद्ध कारवाई झाली नाही तर कायद्याचा धाक पण राहणार नाही. बरोबर. त्यामुळे ज्या लोकांना कायद्याचं भान नाहीये त्यांना कायद्याचा धाक राहावा यासाठी पोलीस प्रशासनाने दाखवलं पाहिजे की ते सक्षम आहे आणि न्यायालय 100% त्यांचं काम करेल. न्यायालयात एखादी केस चालू असताना मग ती जोपर्यंत सगळे साक्षी पुरावे समोर येत नाहीत आणि जोपर्यंत हे सिद्ध होत नाही, आपण ज्याला बियॉन्ड द शॉट ऑफ डाऊट्स म्हणतो की कोणत्याही एका संशयाच्या व्यतिरिक्त ती गोष्ट सिद्ध व्हायला पाहिजे की बाबा या व्यक्तीनेच ती गुन्हा केलेला आहे किंवा ते कृत्य केलं आहे, तर मग त्या व्यक्तीला न्यायालय शिक्षा देतं. न्यायालय कधी पूर्वग्रह दूषित वागत नाही. न्यायालयाचा आणि राजकारणाचा संबंध नाही. या गुन्ह्याला तुम्ही मागाशी जे म्हणलात की त्याला ग्लॅमर तयार झालं किंवा काय झालं, जेव्हा एखाद्या जज समोर केस चालते तेव्हा ती केस ही त्या संबंधित जे न्यायाधीश असतात त्यांना ती इतर केस सारखीच केस आहे. बरोबर. ते त्याला तशीच चालवणार आहेत आणि जे काही साक्षी पुरावे येतील ते त्याच पद्धतीने तपासले जातील आणि निकाल होईल. बरोबर. केस कोणाची आहे याच्यावर न्यायालयाचा निकाल अवलंबून राहत नाही. न्यायालय हे नेहमी कायद्याच्या आणि नियमांच्या कक्षेत राहून काम करतात. बरोबर. सर तुम्ही न्यायालयाची बाजू तर मांडली, पण इथे जेव्हा पोलिसांचा विषय येतो तर भरपूर पोलीस निलंबित होतात सर या गोष्टीमुळे. न्यायालय त्याची गोष्ट व्यवस्थित करतं, पण जेव्हा डिपार्टमेंटचा विषय येतो काही पोलीस अधिकाऱ्यांमुळे नाव खराब होऊन जातं डिपार्टमेंटचं. या केसमध्ये तसं झालेलं आहे, आपण बघितलं काही सस्पेंड झालेले. तर आता जे केस चालू आहे ज्याची चौकशी करते तर ते कोण करतंय, म्हणजे जसं सीबीआय असतं तर कोणती इन्व्हेस्टिगेशन एजन्सी करते सर? मकोका कायद्याची जी तरतूद आहे त्याच्यामध्ये DYSP दर्जाचे किंवा त्याच्यावरचे जे अधिकारी आहेत त्यांना स्पेशली या केसचे तपास करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळं स्वतंत्र कायदा, स्वतंत्र तरतुदी हे लक्षात घ्यायचे. याच्यामध्ये वरिष्ठ संचालक, निरीक्षक याच पद्धतीचे लोक आहेत की जे काम करतायत, जे इन्व्हेस्टिगेट करतायत. आणि त्याच्यामुळेच जेव्हा या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होतो तेव्हा आपण असं म्हणू शकतो की आता निपक्षपातीपणे चौकशी होईल. इतक्या मोठ्या दर्जाचे अधिकारी जेव्हा इन्व्हॉल्व, कारण जेव्हा मोठ्या दर्जाचे अधिकारी इन्व्हॉल्व आहेत ते स्वतः चौकशी करतायत आणि जर खरंच एखाद्याने गुन्हा केला नाहीये तर उलट त्याला चांगलं वाटलं पाहिजे की आता मोठ्या अधिकाऱ्याकडनं चौकशी होत आहे, आता मकोकामध्ये चौकशी होत आहे, तर मी काहीच केलं नाही तर 180 दिवस फक्त कठीण काळ असेल, पण सत्य जनतेच्या समोर येईल आणि ते निर्दोष असतील तर ते बाहेर येतील. बरोबर आहे.
नाही, घाबरून जाण्यापेक्षा मधल्या काळामध्ये आपण बघितलं ना, तर प्रत्येक चॅनलला सगळीकडे हा जो काही प्रकार चालला आहे, ठीक आहे, किंवा या गोष्टीला कुठेतरी एक जातीवादाचा रंग दिला जातो, जातीवादचा आज सगळा गोंधळ होतोय. तर आपण न्यायालयावर विश्वास ठेवला पाहिजे, आपण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे. जर आपल्याला त्याच्यात शंका असेल तर त्यासाठी वकील आहेत, बरोबर. ते तुमची बाजू कोर्टात मांडतील, तुमचं निर्दोषत्व ते सिद्ध करतील. त्यामुळं एखादी केस जेव्हा न्यायालयासमोर आहे तेव्हा जर एखाद्याने गुन्हा केलाच नाहीये तर त्यांनी घाबरून जायचं कारण काय? एक्झॅक्टली. तो निर्दोष होईल ना. प्रत्येक अग्निपरीक्षा असं समजायचं, त्याला त्यातनं जावं लागतंय. बरोबर आहे. म्हणजे एक 6 महिन्यांचा काळ आहे, ज्यांच्यावर पण आता हे आरोप आहेत किंवा जे मकोका लागलेला आहे, त्यांनी जर गुन्हा नसेल केला तर इतक्या मोठ्या दर्जाचे अधिकारी जेव्हा रिपोर्टिंग जेव्हा चौकशी करतात, ज्यांचं रिपोर्टिंग डिरेक्टली होम मिनिस्टरकडे असतं सर ना, बरोबर? त्यांचं रिपोर्टिंग होम मिनिस्टरकडे नाहीये, त्यांना अहवाल द्यावे लागतात. याच्यामध्ये फरक आहे. याच्यामध्ये कधीही सरकारी यंत्रणा जी आहे त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनावर अंकुश ठेवण्याचं काम कुठलंच मंत्रालय करत नाही. ओके. मंत्र्यांचं काम हे पोलिसांनी चांगलं काम करावं यासाठी फक्त नियम फॉलो होतात की नाही ते पाहायचं असतं. हो. तेव्हा त्यांच्या हस्तक्षेप करणं किंवा ढवळढवळ करणं होत नाही. बेसिकली हा जो कायदा आहे, या कायद्याअंतर्गत जेव्हा काही स्पेसिफिक तरतुदी बनवण्यात आल्या, आता आपण फक्त या केसबद्दल बोलतो, तर या केसबद्दल बोलता बोलता आपण जर बाकीच्या केसचा पण विचार केला तर या कायद्याअंतर्गत जर एखादा गुन्हेगार हा गुन्हा करत आहे तर त्यावेळेस त्या गुन्हेगाराची मालमत्ता देखील सीज केली जाते, जसं ताब्यात घेतली जाते. ठीक आहे, मग हे का केलं जातं की जर तो गुन्हेगार सापडला नाही तरी त्याची मालमत्ता सीज होते. नंतर तो गुन्हेगार सापडतो, पण गुन्हेगार सापडला जरी तरी त्याच्या मालमत्तेची देखील चौकशी केली जाते. उद्या चलून ती जी मालमत्ता आहे ती मालमत्ता सरकार नावे होते किंवा सरकारचं त्या मालमत्तेवर नाव लागतं, सरकार दप्तरी ती मालमत्ता जमा होऊ शकते, तिचं ऑक्शन होऊ शकतं. अशा लोकांनी जर अशी गैरकृत्य करून माया जमवली असेल, मालमत्ता उभी केली असेल, तर त्यांच्यापासून ती गोष्ट देखील काढून घेतली जाते. इतका कडक आणि स्पष्ट कायदा आहे हा. मला तेच मी कळालं सर, म्हणजे वाल्मिक कराडांचं पुण्यातले काही घरं असं त्यांनी आता न्यूजवर बघितलं की ते सील करतायत, म्हणजे त्याला हे करतायत. तर त्याचा काय संबंध ना, पुण्याच्या घरं सीज करायचा काय संबंध, म्हणजे ते काय केलं गेलं पाहिजे? कारण हा गुन्हा आता झालाय, ते घरं घेतले असेल तेव्हा त्यांचं अर्निंग वेगळं असू शकतं. मग पुण्याचे घरं काच हे केले गेले त्यांचे? सगळ्यात प्रमुख विषय असा असतो की जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला अटक केली जाते मकोका कायद्याअंतर्गत आणि त्याच्यावरच आरोप असतील की त्या गुन्हेगारांनी खंडणी जमा केलेली आहे, पैशासाठी म्हणून लोक मारलेले आहेत, लोकांच्या प्रॉपर्टी हडप केलेल्या आहेत, कुठेतरी लोकांची वेगवेगळ्या प्रॉपर्टींची स्वतः ताब्यात घेऊन स्वतःची नावं लावलेली आहेत, अशी वेगवेगळी गैरकृत्य जर एखाद्या संघटनेने किंवा टोळीने केले असतील, बरोबर, तर त्या ज्या मालमत्ता आहेत त्या ताब्यातच घेतल्या जातात. त्यांना कोर्टात हे सिद्ध करावं लागेल की त्यांचा या टोळीशी संबंध नाही आणि या मालमत्ता ज्या आहेत इट इज नॉट आउट ऑफ दॅट पर्टिक्युलर इन्कम, जे काही तुम्हाला या टोळीमधून किंवा यातनं जे काही तुम्ही पैसे मिळवलेले आहेत, याच्या त्याचा सिद्ध करावं लागतं. मग ते परत यांना मिळून जाईल, परत मिळणार इथं ते. पण जेव्हा मकोका लागतो तेव्हा तुमच्या प्रॉपर्टीचा हे होतात. बरोबर आहे सर. आता मकोका जेव्हा एखाद्यावर लागतो तर ती केस तर वेगळी असते, एका वेगळ्या केसमुळे त्याच्यावर मकोका लागलेला आहे. पण त्याच्यावर जर ऑलरेडी 10 गुन्हे आहेत तर त्या गुन्ह्यांमध्ये काय रिझल्ट येतो किंवा त्या गुन्ह्यांचं काय होतं? मग एखाद्या व्यक्तीवर जेव्हा मकोका कायद्याअंतर्गत कारवाई सुरू होते तेव्हा त्याच्यावरती जर बाकीच्या कोर्टात काही केसेस चालू असतील तर प्राधान्य हे मकोकाच्या केसला आहे. ती सर्वप्रथम चालवली जाते किंवा ती फास्ट ट्रॅकमध्ये किंवा प्राधान्याने विशेष जलद गतीने चालते. ओके, असं कायद्यात म्हणलं जातं, कारण त्या केसला जास्त प्राधान्य आहे. याच्या बाकीच्या ज्याच्यावरचे जे केसेस आहे त्या केसेस या त्या संघटनेच्या बाकीच्या सदस्यांमध्ये पण जर त्यांची नावं असतील, म्हणजे एकंदरीत समजा 10 लोक आहेत, त्यातल्या 5 लोकांची नावं वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये असतील, बरोबर, तर ती जी सगळी लोक आहेत त्यांच्यावरती पण आधी मोकाची केस म्हणजेच मकोकाची केस चालते. बाकीच्या ज्या केसेस आहेत त्याची निकाल किंवा त्याची सुनावणी नंतर झाली तरी चालेल, पण मकोका कोर्टाचं जे विशेष कोर्ट आहे ते अशा केसेस जे आहेत ते प्राधान्यक्रमाने सुरू करतात. ओके, म्हणजे पहिले मकोकाचीच केस आपण प्रेफरन्स दिला जाईल असं सोप्या शब्दात प्रायोरिटी दिली जाते पहिले. बरोबर सर. आता तुम्ही एकदम डिटेल पद्धतीने या सगळ्या मुद्द्याला सांगितलंय, आपण पूर्ण सगळ्यांचा विचार करून केला की जर गुन्हेगाराला याच्यातून वाचायचं असेल तर तो काय करू शकतो, किंवा त्याने म्हणजे गुन्हा केलेला नसेल तर त्याच्यानंतर ज्यांच्यावर हे झालेलं कृत्य तर त्या आरोपींना शिक्षा मिळण्यासाठी मकोका कसा त्याच्यात फायदेशीर असू शकतो. जामीन किती दिवसात करता येईल, जामीन अर्ज किती दिवसात भरता येईल? मकोका कायद्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल असेल
तर त्या व्यक्तीची जी चार्जशीट आहे, ती चार्जशीट म्हणजे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर त्या व्यक्तीला जामिनासाठी अर्ज ठेवता येतो, तो जामीन मागू शकतो. तसंच त्याच्यावरती जो मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे, तर त्याच्यावरचा मकोका जो आहे तोच चुकीचा लावण्यात आला आहे किंवा तो लागू नये यासाठी देखील त्याला केस दाखल करता येते, की माझ्यावरती चुकीचा मकोका लागला आहे आणि तो काढण्यात यावा, आणि याची देखील सुनावणी जी आहे ती न्यायालयासमोर होऊ शकते. ओके सर, सगळं डिटेल तुम्ही सांगितली, पूर्ण माहिती सांगितली आहे. एक संवेदनशील मुद्दा होता आणि राजकारण याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहे, जातीवाद पण होतोय सध्या, पण रिझल्ट आपल्याला जो हवा आहे की गुन्हेगारांना शिक्षा मिळावी, बाकी दुसरं काहीच नाही. पण या सगळ्या केसचा उर्वरित महाराष्ट्रावर काय परिणाम होईल तुम्हाला काय वाटतं? बघा, असं आहे की आता जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून या गोष्टी लोकांपर्यंत जास्त पोहोचल्यात. ठीक आहे, मी जसं तुम्हाला मगाशी म्हणलं की 99 साली मकोका कायदा आलेला आहे, पण आता 2025 मध्ये तो घरोघरात मोबाईलमधनं पोहोचलाय किंवा लोकांपर्यंत पोहोचलाय, की आज आपल्या माध्यमातून पोहोचतोय. बरोबर. तर याचा परिणाम असा होतो की जी तरुण मुलं आहेत किंवा जी तरुण पिढी आहे, त्यांना जर असं वाटत असेल उद्या सोडून की आपला कोणीतरी भाई, आपला कोणीतरी दादा, आपला कोणीतरी भाऊ आहे आणि तो आपल्या आईवडिलांपेक्षा देखील आपलं सगळं काही करत आहे, तर ह्या विचारसरणीची जी काही सध्याची तरुण पिढी आहे किंवा जी लोक आहेत ना, त्यांच्यासाठी हा मेसेज आहे की हे असे कायदे आहे की त्याची माहिती करून घ्या, आणि या कायद्याअंतर्गत जर कारवाई झाली तर कोणीही त्याच्यासमोर वाचू शकत नाहीये. त्यामुळे निश्चितच अशा स्वरूपाचे कायदे हे समाजात जी अशी प्रवृत्ती वाढत असते त्याला कुठेतरी ठेचून काढण्यासाठी करण्यात आलेले असतात. त्यामुळं आपण एक पॉझिटिव्ह नोट अशी विचार करू शकतो की या घटनेनंतर जेव्हा हा कायदा लोकांपर्यंत पोहोचतोय, त्याच्यानंतर अशा स्वरूपाच्या संघटना किंवा अशा स्वरूपाची गुन्हेगारी जी आहे ती हळूहळू का होईना का बंद होईल. कारण तेच होतं सर, की आपण बघतो की जेव्हा समाजात वावरत असतो तर काही एक पार्ट असतो, काही लोकांचा पार्ट असतो जो सामान्य लोकांना त्रास देत असतो. कट्ट्यावर बसणारे मुलं असतात, ते नगरसेवकाच्या दमवर किंवा तिथे एखाद्या गुंडाच्या याच्यावर ते लोकांना त्रास देत असतात. असं आपण भरपूर ठिकाणी बघतो की एखाद्या भाईच्या दमवर बोलणारे हे लोक असतात, ते स्कूल समोर मुलींना त्रास देत असतात, पण काहीच होते. भरपूर अशा केसेस झालेल्या सर आजपर्यंत की घाबरून मुलींनी त्याच्यावर फिर्यादच नाही नोंदवली, त्यामुळे वाचून गेलेले आहे. पण ही केस जसं तुम्ही बोलले की एक एक्झाम्पल असेल या लोकांसाठी जे गुंडगिरी, भाईगिरी या गोष्टींकडे बघतायत, आणि खरंच महाराष्ट्र अजून चांगल्या गोष्टीकडे वळायला याचा सुरुवातच होईल सर. येस सर, तुमचं परत एक वेळेस धन्यवाद. तुम्ही नेहमी पहिला आपला मुद्दा घटस्फोटाचा पहिला पॉडकास्ट, दुसरा होता आपला NA प्लॉट कसा ओळखावा, लोक प्रतिसाद देतातच आहे. आजचा मुद्दा संवेदनशील होता, याही मुद्द्याला तुम्ही अतिशय छानपणे हे केलं. नवीन मुद्द्यांवर आपण पॉडकास्ट करत राहू सर, आणि तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू.